हरि ओम. योगदास जयगणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 17वा, ओवी क्रमांक 67. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हरिपाठामध्ये नामस्मरण करताना परमात्म्याची कीर्ती मुक्त कंठाने गा. परमात्म्याची कीर्ती गायची आहे, त्या निर्गुणाचे गुणगान करायचे आहे. परमात्मा सर्व गुणसंपन्न कसा आहे ते सांगायचे आहे. परमात्म्याचे गुणगान करण्यात काही विशेष हेतू आहे. जेव्हा एखादी गोष्ट कशी आहे हे समोर पंच ज्ञानेंद्रियांना ज्ञात होत असते, तेव्हा त्याचे वर्णन करणे शक्य आहे. मग तेथे केवळ बुद्धीचा, प्रतिभेचाच प्रश्न असेल, कारण वर्णन काय करायचे ते समोर कळत आहे, समजत आहे. परंतु परमात्म्याचे गुणगान गाण्यात, परमात्म्याचे गुण व्यक्त करण्यात फारच अडचण आहे. कारण परमात्मा अव्यक्त, अदृश्य, अनाकलनीय आहे. त्यामुळे परमात्म्याचे गुणगान करणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. जे ज्ञात होत नाही, जे कळत नाही, जे उमजत नाही, जे प्रत्यक्ष दिसत नाही, अशी गोष्ट कशी आहे ते सांगायचे कसे? मोठा जटिल प्रश्न आहे. यावर 2 उपाय आहेत. पहिला उपाय म्हणजे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची यादी तयार करायची आणि त्या गोष्टी परमात्म्यात आहेत असे सांगायचे. येथे मानवी कल्पना ताणून ताणून परमात्म्याचे गुणगान करावे लागते. त्यामुळे आधी स्वतःला चांगले आणि वाईट हे समजावे लागते. यामुळे स्वाभाविकच मनुष्य सत्प्रवृत्तीकडे वळतो. तो स्वतः तसे वागायच्या प्रयत्नांना लागतो. म्हणजेच तो इतरांना तसे सांगण्याचा अधिकारी होतो. दुसरा उपाय म्हणजे योगोपासना करून उन्मनी अवस्थेत परमात्म्याच्या साक्षात्काराची प्रत्यक्ष स्वानुभूती घ्यायची आणि मग तो स्वानुभव वर्णन करायचा. याही बाबतीत सर्वप्रथम परमात्म्याची उपासना करावी लागत असल्यामुळे मनुष्य सन्मार्गाला, भक्तिमार्गाला लागतो. तो सत्प्रवृत्त होतो. अशा प्रकारे परमात्म्याचे गुणगान करताना मनुष्य भक्तिमार्गाला लागतो. नकळत तो परमात्म्याचा उपासक होतो. उपासना करताना देहभान विसरून परमात्म्याच्या भावभक्तीत तल्लीन होतो. श्री ज्ञानेश्वर माऊलींना हेच हवे आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. परमात्म्याचे नाम वैखरी वाणीने उच्चारून मुखाने मोठ्याने घ्यावे. आपण परमात्म्याचे नाव घेत आहोत, संकोचू नये, लाजू नये. परमात्म्याच्या नावा इतके या विश्वात पवित्र असे दुसरे काहीही नाही. अनेक लोक 4 चौघात हरिनाम घ्यायला लाजतात. आजूबाजूला कोणी ऐकत तर नाही ना, पाहत तर नाही ना, अशी त्यांना लाज वाटते. वास्तविक अर्वाच्य बोलायला, धूम्रपान करायला, छकोरपणा करायला संकोच, लाज वाटायला पाहिजे. वरिष्ठ अधिकाऱ्याची हांजी करताना संकोच वाटत नाही. येथे हा परमात्मा तर या विश्वाचा सर्वोच्च अधिकारी आहे. मग येथे त्याचे नाव घ्यायला, त्याचे गुणगान मुक्त कंठाने गायला संकोच कशाचा करायचा? तेव्हा उच्च रवाने, मोठ्याने, मुखाने, न लाजता, न संकोचता परमात्म्याचे नाम घ्यावे, त्याचे गुणगान गावे. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. परमात्म्याची नामकीर्ती मुखाने म्हणलात, त्याची जपसाधना केलीत, तरीही
योग साधना केल्याने जे फायदे होतात ते सर्व फायदे मिळतात। योग साधना करून, विशिष्ट प्रकारे तपस्या करून आपल्या शरीरात योग ऊर्जा प्रज्वलित होते। त्या योगे कुंडलिनी जागृत होऊन आपली समाधी लागते। आपल्याला साक्षात्काराचा प्रसाद प्राप्त होतो। कर्मयोगाने निष्काम कर्म करून आपल्याला परमात्म्याची अनुभूती प्राप्त होते। येथे अनेक कायदे, अटी, नियम, कष्ट आहेत, परंतु आपण जरी परमात्म्याचे वैखरी वाणीने सतत नामसंकीर्तन केले, त्याचे गुणगान केले, तरीही त्या नादब्रह्माने आपल्या शरीरात योग ऊर्जा प्रज्वलित होते। त्या गुणगानाचा आपल्यावर अंतर्बाह्य परिणाम होतो। आपले देहभान हरपते। त्यामुळे कुंडलिनी जागृत होऊन आपली समाधी लागते। आपण परमात्मा स्वरूप होतो। आपल्याला साक्षात्काराचा प्रसाद प्राप्त होतो। श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हरिपाठ जरी मुखाने म्हणत बसले, केवळ मुखाने उच्चारत बसले, फक्त मुखात हरिनामाचा जप असला तरी तो हरिनामाचा जप सर्व शरीरात फैलावतो। पाण्याने भरलेल्या भांड्याच्या तळाशी अग्नी दिला तरीही पाण्यातील सर्वच्या सर्व पाणी, अगदी पृष्ठभागावरीलही पाणी गरम होते। हरिनामाचा मुखाने जयघोष केला की आपल्या शरीरात योग ऊर्जा तयार होते आणि ती सर्व शरीरात पसरते। सर्व शरीर अंतर्बाह्य शुद्ध होते। देह 4 प्रकारचा आहे। 1. परमात्म्याच्या नामस्मरणाने जड दृश्य देह शुद्ध होतो। जड देहाला स्वतःच्या प्रतिमेचा, प्रतिष्ठेचा, नावाचा, कुळाचा, कर्तृत्वाचा असा अनेक प्रकारचा अभिमान, अहंमन्यता, ताठा, गर्व असतो। त्यामुळे तो अशुद्ध झालेला असतो। नामस्मरणाने त्या परमात्म्याचे नाम हेच सर्वश्रेष्ठ आहे हे उमजते। स्वदेहाचा सारा अभिमान गळून पडतो आणि जड दृश्य बाह्य देह शुद्ध होतो। 2. षड्रिपूंनी सूक्ष्म देह, अंतर्देह, मन अशुद्ध झालेले असते। प्रापंचिक काम, क्रोध, मोह इत्यादी रिपू रजोगुण बलाढ्य करतात। परमात्म्याच्या नामस्मरणाने आपली वृत्ती सात्विक होते। त्या योगे सूक्ष्म देह, अंतर्मन, अंतर्देह शुद्ध होतो। 3. परमात्म्याच्या नामस्मरणाने आत्मसाक्षात्कार होतो। अंतर्बाह्य देह शुद्ध होऊन देहभावना गळून पडते, कारण देह शुद्ध होतो। सायुज्य मुक्ती प्राप्त होते। 4. शेवटी उन्मनी तुरीय अवस्था प्राप्त होते। योगी आत्मस्वरूप होतो। महाकारण देह शुद्ध होतो। यास्तव श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे सांगतात की पवित्रची होय देह त्याचा। सर्व देह नुसताच शुद्ध होत नाही, तर तो पवित्र होतो। एखादा मनुष्य नुसताच चांगला असतो, शोधूनही त्याच्यात अवगुण सापडत नाही, परंतु मुक्तीसाठी हे पुरे होत नाही। मनुष्य केवळ धर्माने आचरण करणारा असून भागत नाही, तर तो निस्पृहही असावा लागतो। एखादा धर्माच्या नावाखाली लुटालूट करणारा असू शकतो। नुसताच निस्पृह असूनही पुरे पडत नाही, तर तो परमात्म्याचा साक्षात्कारी असावा लागतो। तेव्हाच मुक्ती प्राप्त होते। हरि ओम.